शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 4 व 5 फेब्रुवारीला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यादरम्यान रविवारी 4 फेब्रुवारीला ते किल्ले सिंधुदुर्गला भेट देणार आहेत। यावेळी त्यांच्या हस्ते किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करण्यात येणार आहे। तसंच या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली। उद्धव ठाकरे यांच्या मालवण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन येथील आढावा घेतला। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लोडबे यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते। पाहुयात आमदार वैभव नाईक यावेळी नेमकं काय म्हणाले। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धवजी स्वतः दौरा करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्रातले लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आता उद्धवजी दौरा करत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सुद्धा खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना भेटीसाठी कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आज ते 4 आणि 5ला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात दौऱ्याला येत आहेत। त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर माझ्या आमदारफंडातनं झालेल्या सिंहासनाचं सुद्धा पूजन त्यांच्या हस्ते व्हावे अशी शिवप्रेमींची इच्छा होती आणि ती शिवप्रेमींची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्या हस्ते आम्ही पूजन करणार आहोत आणि कार्यकर्त्यांना सगळ्या ठिकाणी उद्धवजी शिवसैनिकांना भेटणार आहेत आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हा त्यांचा आवडता जिल्हा आहे आणि त्यामुळे मनमोकळेपणे ते फिरणार आहेत। ते मला की जाहीर सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत, परंतु हजारो शिवसैनिकांशी आम्ही संवाद साधणार आहोत।